नमस्कार, मी नंदिनी तायडे. एबीएन न्यूज लाईव्ह चॅनलमध्ये आपले स्वागत. आपण बघत आहात एबीएन न्यूज लाईव्ह जळगाव. निरीदिगर येथे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या नंबर प्लेट नसलेल्या वाहनांचा धुमाकूळ. डंपरच्या धडकेत निरपराध गजानन पाटील यांचा मृत्यू. संतप्त नातेवाईकांसह गावकऱ्यांनी केले रास्ता रोको आंदोलन. जामनेर तालुक्यातील निरीदिगर येथे दिनांक 5 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी KA 28 AA 9184 क्रमांकाचे खाली डंपर अतिवेगाने जात असताना रस्त्याच्या कडेला असलेल्या गजानन अरुण पाटील यांना डंपरने जोरात धडक दिल्याने त्यांचा मृत्यू झाल्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी निरीदिगर येथे रस्ता रोको आंदोलन करून तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासनाने दुर्लक्ष केल्यामुळे अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांनी धुमाकूळ घातलेला आहे. गजानन पाटील यांना सुद्धा अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरने चिरडले असून वारंवार अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताच्या घटना निरीदिगर गावात घडत असल्याचे आरोप गावकऱ्यांनी केले. गावकऱ्यांनी तहसीलदार व स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त करून अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कारवाई होईल का असे प्रश्न उपस्थित केले. त्याप्रसंगी तहसीलदार आगळे यांनी दोषी व्यक्तींवर कठोर कारवाई केली जाईल असे आश्वासन दिल्याने नागरिकांनी आंदोलन तात्पुरते स्थगित केले. शासन प्रशासनाने अवैध वाळू वाहतूक करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येईल असा इशारा गावकऱ्यांच्या वतीने देण्यात आला. गजानन अरुण पाटील रहिवासी निरीदिगर हे निरीदिगर चौक लिहून त्यांच्या घराकडे जात होते. त्यांच्या घराकडे जात असताना त्यांना अज्ञात वाहनाने डंपरने धडक दिली व त्या डंपर त्यांच्या अंगावून गेलं आणि डंपर हे थांबलं नाही. पळसखेड्यामध्ये मॉब जमा झाला, जळक्यामध्ये मॉब जमा झाला, विटनेरमध्ये मॉब जमा झाला. जळक्यामध्ये डंपरवर जर लवकरात लवकर शासनाने दखल घेतली नाही तर आम्ही अजून तीव्र प्रमाणात आंदोलन करू. आणि एका बी डंपरला नंबर प्लेट राहत नाही. प्रशासन काय करतं आम्हाला आणि आमच्या गजानन अरुण पाटील यांना न्याय मिळाला पाहिजे, यांना शासनाकडून मदत मिळाली पाहिजे. याच्यामध्ये पोलीस प्रशासनाने तहसीलदार साहेबांनी त्वरित काहीतरी करायला पाहिजे आणि आम्हाला जे आश्वासन दिलंय त्याचं आम्हाला. नेमकं डंपर कशाचं होतं? डंपर वाळूचं होतं. प्रशासनाने अजून काय आश्वासन दिले तुम्हाला? प्रशासनाला आम्ही काल पण फोन लावतोय की साहेब आम्हाला असं पाहिजे. साहेब म्हणतात पहिले हा मालक होता, साहेब म्हणता पहिले तो मालक होता. साहेबांना मी सांगितलं साहेब तुम्ही उडवडीची उत्तर देतोय मी, तुम्ही जर व्यवस्थित कारवाई नाही केली तर आम्ही आमचं प्रेत आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आणून ठेवू. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये प्रेत नेलं. त्या टायमाला पोलीस स्टेशनला अक्षरशः कुलूप लावलेलं होतं. सर्व जमाव तिथे जमला. आम्ही पोलीस स्टेशनमध्ये अर्धा घंटे थांबले. अर्धा घंटा थांबल्यावर